Dear student, today we start the revision of SOM subject, strength of material. मेकॅनिकलला ही आहे आणि सिव्हिलला मॉस सब्जेक्ट साठी आपण आज हे रिव्हिजन घेतोय. त्यात आपण फर्स्ट चॅप्टर बघतोय शेअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. ओके, फर्स्ट वी टेक अ प्रॉब्लेम. ड्रॉ अ शेअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम. ड्रॉ the shear force and bending moment diagram of simply supported beam. Simply supported beam of span 4 meter carries a central point load 20 किलो न्यूटन. कॅरीज अ सेंट्रल पॉइंट लोड 20 किलो न्यूटन. हा प्रॉब्लेम आहे. फर्स्ट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय दिलं, ड्रॉ शेअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम आपल्याला फाइंड आउट करायचे. सिम्पली सपोर्टेड बीम. आपण सिम्पली सपोर्टेड बीम मीन्स सिम्पली सपोर्टेड बीम. ओके, हा सपोर्ट ए आणि सपोर्ट बी. ओके, हॅव्हिंग अ स्पॅन 4 मीटर. त्याची लेंथ आपल्याला दिलेली आहे 4 मीटर. कॅरीज अ सेंट्रल लोड 20 किलो न्यूटन. ओके, आता इथे आपण नाव हे देऊया अल्फाबेट सी. फिगर मी ड्रॉ केलेली आहे. सिम्पली सपोर्टेड बीम आहे. कॅरीज अ सेंट्रल पॉइंट लोड 20 किलो न्यूटन ऍट पॉइंट सी. मीन्स डिस्टन्स किती होईल, हा 2 मीटर. 2 मीटर. Okay, so support A and support B create a reaction A and reaction B, RA and RB. तर मला SFD BMD ड्रॉ करण्यासाठी जो बेस आहे तो आहे आपला सेंट्रॉइडचा, जो आपण मेकॅनिक्स मध्ये फर्स्ट इयरला घेतलेला होता. त्यामध्ये आपण RA आणि RB आपण आधी फाइंड आउट करतो. ओके, कसे फाइंड आउट करायचं बघा. फर्स्ट स्टेप, ज्यावेळी तुम्हाला ड्रॉ SF अँड BM डायग्राम काढायला सांगितलं जातं, त्यात फर्स्ट स्टेप आपली येते सिम्पली सपोर्टेड बीमच्या प्रॉब्लेम मध्ये. फर्स्ट कॅल्क्युलेट RA अँड RB. ओके, आता RA RB कसं काढायचं बघा. फर्स्ट स्टेप मी आता इथे लिहितोय. कन्सिडर ऑल व्हर्टिकल फोर्सेस. कन्सिडर ऑल व्हर्टिकल फोर्सेस. समेशन ऑफ F ऑफ Y इक्वल टू 0. इथे मी साइन कन्व्हेन्शन देतो. जर फोर्स अपवर्ड असेल तर पॉझिटिव्ह आणि फोर्स डाऊनवर्ड असेल तर निगेटिव्ह. समेशन म्हणजे मला इथे एकत्र करायचे फोर्सेस. कसले फोर्सेस? अलॉंग वाय ऍक्सिस मीन्स व्हर्टिकल फोर्सेस इक्वल टू 0. ओके, मग आपण व्हर्टिकल फोर्सेस बघूया. जे एरोज बघतोय मी, अपवर्ड जो एरो आहे, किती आहेत अपवर्ड एरो? 1 2 आणि डाऊनवर्ड 1. फर्स्ट आपण लेफ्ट पासून चालू करूया. RA अपवर्ड आहे, सो पॉझिटिव्ह RA -20, कारण हा निगेटिव्ह डाऊनवर्ड डायरेक्शनला, प्लस RB इक्वल टू 0. हा -20 मी राईट साइडला घेतो, +20. RA प्लस RB किती आलेला आहे? 20 किलो न्यूटन. हा झाला इक्वेशन 1. लक्षात येतंय? पहिल्यांदा मी काय केलं, कन्सिडर ऑल व्हर्टिकल फोर्सेस. समेशन ऑफ F ऑफ Y इक्वल टू 0. साइन कन्व्हेन्शन इम्पॉर्टंट आहे. अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. ओके, सेकंड स्टेप, टेकिंग मोमेंट along point A. ओके, सेकंड मध्ये आपण मोमेंट फाइंड आउट करणार आहे. मोमेंट हा वर्ड आला की तुम्हाला लक्षात ठेवायचं की मोमेंट मीन्स फोर्स इनटू डिस्टन्स. ओके, इथं टेकिंग मोमेंट अलॉंग पॉइंट ए. मी ए पासून मोमेंट घेणार आहे. ए पासून मोमेंट घेणार आहे म्हणजे मी काय कन्सिडर करतो की मी ए वर उभा आहे. समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट ए इक्वल टू 0. इथेही मला साइन कन्व्हेन्शन वापरायचं आहे. जर फोर्स माझ्या भोवती क्लॉकवाईज फिरत असेल पॉझिटिव्ह आणि जर फोर्स माझ्या भोवती अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर निगेटिव्ह. आता मी उभे कुठे आहे? ए वर उभा आहे. बरोबर आहे. ए वर पहिला फोर्स कोणता आहे? RA आहे. फोर्स RA इनटू त्याचा माझ्यापर्यंत डिस्टन्स काय असणार आहे? मी तिथेच उभा आहे म्हणजे 0. RA इंटू डिस्टन्स 0. का? मोमेंट फाइंड आउट करतोय फोर्स इंटू डिस्टन्स. ए जवळ फोर्स RA असेल पण डिस्टन्स काय असेल? 0. ओके, सेकंड जो फोर्स आहे
हा 20 किलोन्यूटन आहे. 20 किलोन्यूटन जर मी कन्सिडर केला तर तो असा फोर्स आहे आणि तो माझ्या भोवती मी इथे उभा आहे. फोर्स इंटू डिस्टन्स 20 किलोमीटर. माझ्या भोवती तो कसा फिरतोय? क्लॉकवाईज फिरतोय. बरोबर आहे, क्लॉकवाईज फिरतोय म्हणून मी इथे पॉझिटिव्ह घेतलेला आहे. 20 किलोन्यूटन हा क्लॉकवाईज फिरतोय माझ्या भोवती आणि त्याचा माझ्यापर्यंत डिस्टन्स, कारण मी उभारलाय कुठे? आरे. मी इथून मूव्ह होत नाही, मी इथेच थांबलेला आहे आरेला. फोर्स इंटू डिस्टन्स, माझ्यापर्यंत डिस्टन्स किती आहे? 2 मीटर. मीन्स प्लस 20 इंटू 2. ओके. नेक्स्ट आहे फोर्स आरबी. आरबी आता फोर्स कसा फिरतोय? मी इथेच उभा आहे. आरबी फोर्स जर बघितला तर तो माझ्या भोवती अँटी क्लॉकवाईज फिरतोय. ओके. हा कसा फिरतोय माझ्या भोवती? अँटी क्लॉकवाईज फिरतोय. सो निगेटिव्ह व्हॅल्यू मला माहिती नाहीये. आरबी इंटू, आता मी इथेच उभा आहे, माझ्यापर्यंत डिस्टन्स किती आहे? 4 मीटर. आरबी इंटू 4 इक्वल टू 0. आर ए इंटू 0 0. 20 इंटू 2 40. मायनस आरबी इंटू 4 मी राईट साईडला घेतो इक्वल टू आरबी इंटू 4. 40 हा 4 मी डिवाइडला घेतला इक्वल टू आर. आरबी इज इक्वल टू किती आला? 10 किलोमीटर. सो मला आरबीची व्हॅल्यू मिळाली. पुट व्हॅल्यू ऑफ आरबी इन इक्वेशन 1. पुट व्हॅल्यू ऑफ आरबी इन इक्वेशन 1. सो आर ए प्लस आरबी इक्वल टू 20 किलोमीटर. आर ए प्लस 10 इक्वल टू 20 किलोमीटर. सो देयरफॉर आर ए ची व्हॅल्यू किती आली? सेम 20. 10 मायनस करा, 10 किलोमीटर. म्हणजे मला आर ए आणि आरबी मिळालं. आर ए 10 किलोमीटर, आरबी 10 किलोमीटर. ऍक्च्युअल जर आपण ज्यावेळी कन्सिडर करतो की सिम्पली सपोर्टेड मध्ये सेंट्रल पॉइंट लोड असेल तर दोन्ही लोड हे हाफ हाफ काय करतात? कॅरी करतात. पण आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करून आपण फाइंड आउट केलं आर ए आरबी 10 किलोमीटर 10 किलोमीटर. ओके. नेक्स्ट पार्ट आहे आता हा आपण मेकॅनिक्स मध्ये शिकलेलो होता आर ए आरबी फाइंड आउट करायचा. आता याच्या पुढे पार्ट आपल्याला करायचा आहे ड्रॉ एस एफ अँड बीएम डायग्राम. त्यासाठी मला काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन ऑफ एस एफ अँड बीएम. देन थर्ड जी स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ एस एफ, शेअर फोर्स. ओके. तिथे मी काय करतोय? साइन कन्व्हेन्शन सेम अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड निगेटिव्ह. साइन कन्व्हेन्शन मी एस एफ ला काय घेतलेलं आहे? अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड निगेटिव्ह. आता मला शेअर फोर्स ऍट पॉइंट ए घ्यायचं. मी इथून शेअर फोर्स कॅल्क्युलेशनला मी काय कन्सिडर करतो? मी ए ला थांबलेला आहे. ए पासून मी चालत चालत कुठेपर्यंत येतोय? बी ला येतोय. ओके. मग एस एफ ऍट ए, शेअर फोर्स ऍट ए, एस एफ ऍट ए फोर्स किती आहे? 10 किलोमीटर. ओके. पण तो कसा आहे? अपवर्ड आहे. अपवर्डला आपण काय घेतलेलं? पॉझिटिव्ह. म्हणून मी इथे लिहितोय प्लस 10 किलोमीटर. शेअर फोर्स ऍट ए किती आहे? प्लस 10 किलोन्यूटन. म्हणजेच मी आता इथले जे काही 10 किलोन्यूटन आहे ते मी माझ्या खिशात ठेवलेले आहेत आणि पुढे चालत निघतोय आणि मी आलेला आहे आता एस एफ ऍट सी ला आलेला आहे. एस एफ ऍट सी. पण ऑलरेडी माझ्याकडे किती आहे? प्लस 10. मी ते आहे तसं लिहितोय प्लस 10. ओके. बट ऍट पॉइंट सी किती फोर्स आहे? 20 किलोमीटर. बट डाऊनवर्ड डायरेक्शन मायनस 20. प्लस 10 मायनस 20. ओके. मग एस एफ ऍट सी किती रिमेनिंग राहिलं? प्लस 10 मायनस 20 मायनस 10 किलोमीटर. आता माझ्याजवळ किती शिल्लक आहे? मायनस 10 किलोमीटर. ओके. मी कुठे आहे? पॉइंट सी ला. मी आता पुढे पुन्हा चालत आलो. कुठे आलेलं आहे? एस एफ ऍट बी. ऑलरेडी माझ्याकडे किती आहे? मायनस 10. आता बी ला किती? प्लस 10. मायनस 10 प्लस 10 किती आलं? ओके. फायनल माझं इथे आन्सर काय येतं? एस एफ ऍट बी 0. ओके. हे यालाच इथं झालं तुमचं एस एफ कॅल्क्युलेशन. नेक्स्ट पार्ट आहे 4 बीएम कॅल्क्युलेशन. बीएम इज बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. तर बीएम कॅल्क्युलेशन मध्ये मला साइन कन्व्हेन्शन सेम ठेवायचं आहे. अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड निगेटिव्ह. तर बीएम कॅल्क्युलेशन सिम्पली सपोर्टेड मध्ये बीएम कॅल्क्युलेशन मध्ये सगळ्यात पहिला जो पार्ट आहे तो काय घ्यायचा? मोमेंट ऍट पॉइंट आर ए और बीएम कॅल्क्युलेशन ऍट आर ए अँड आरबी. ओके. मग आता आर ए आणि आरबी काय येणार आहे? मोमेंट ऍट पॉइंट ए 0, मोमेंट ऍट पॉइंट बी 0. का? बीएम कॅल्क्युलेशन मध्ये अगेन मी काय करतो? मोमेंट करतो. फोर्स इंटू डिस्टन्स. आता इथे काय येणार आहे? आर ए आणि आरबी तुमचं काय येणार आहे? 0 येणार आहे. बरोबर आहे.
कारण आता आपल्याला मेन पॉइंट, कारण बीएम कॅल्क्युलेशन मध्ये बेंडिंग मोमेंट, बेंड कुठं होतं हे आपल्याला चेक करायचं आहे. ओके, आता मला सांगा, जर आपण ए वर फोर्स अप्लाय केला तर इथे बेंड होणार आहे का? नाही होणार. का? कारण इथून सपोर्ट आहे, आरए सपोर्ट आहे. सो बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट ए काय असणार आहे? 0 असणार. सेम बी लाही मी जर फोर्स अप्लाय केला तर बी ला बेंड होणार. ओके, म्हणजेच ऑटोमॅटिकली तुमचा मोमेंट ऍट पॉइंट बी पण काय असणार आहे? 0 असणार. बट 20 किलोन्यूटन जो काय पॉइंट लोड आपण सेंटर पॉइंट लोड कन्सिडर केलेला आहे, इथं जो काय फोर्स आहे त्यामुळे इथे काय होणार आहे? इथे बेंड होणार. तो मोमेंट ऍट पॉइंट सी मला फाइंड आउट करावा लागेल. मोमेंट ऍट पॉइंट सी काय? एक तर तुम्ही लेफ्ट साइड कन्सिडर करा मोमेंट काढताना किंवा राईट साइड कन्सिडर करा. ओके, मी आता मोमेंट ऍट पॉइंट सी ज्यावेळी फाइंड आउट करणार आहे त्यावेळी मी कुठे उभा आहे? सी वर उभा आहे. बरोबर आहे. मोमेंट ऍट पॉइंट सी म्हणजे आता मी सी ला उभा आहे आणि मी कुठे बघणार आहे फोर्स? एक तर मी माझ्या राईट साइडला बघेन किंवा मी माझ्या लेफ्ट साइडला बघेन आणि फोर्स इंटू डिस्टन्स घेईन. आणि ते साइन कन्व्हेन्शन मी काय घेतलेलं आहे? अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. तर येला अपवर्ड पॉझिटिव्ह 10 किलोन्यूटन फोर्स आहे, मी +10 घेतलं. त्याचा सी पर्यंतचा डिस्टन्स मी कन्सिडर केला. 10 इंटू 2 किती आलं? 20 किलो न्यूटन मीटर. हे सगळ्यात महत्वाचं आहे. बीएम कॅल्क्युलेशन मध्ये जे काय आपण मोमेंट घेतोय तो किलो न्यूटन मीटर, फोर्स इंटू डिस्टन्स घेतो. त्यासाठी आपल्याला इथे युनिट लिहिता यायला पाहिजे. बरेच मुलं इथे युनिट लिहिताना फक्त किलो न्यूटन लिहितात आणि तिथे त्यांचे मार्क्स कटतात. तो मोमेंट काढताना तुम्ही बीएम कॅल्क्युलेशन मध्ये युनिट लक्षात ठेवा. इथे किलो न्यूटन मीटर येतं आणि ते तुम्ही लिहायला विसरू नका. ओके, सेम तुम्ही जरी राईट साइडने जरी घेतला किंवा इकडने जरी घेतला तर फोर्स इंटू डिस्टन्स किती येणार आहे? 10 इंटू 20 सेंट. एक तर तुम्ही लेफ्ट साइड घ्या किंवा राईट साइड घ्या बीएम कॅल्क्युलेशन करता. ओके, हे झालं तुमचं बीएम कॅल्क्युलेशन. आपलं एसएफ कॅल्क्युलेशन झालं. बीएम कॅल्क्युलेशन. आता सगळ्यात लास्ट जो पार्ट आहे तो ड्रॉ शेअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम. ओके, मी शेअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम काढण्यासाठी जी काही आपली ओरिजिनल फिगर आहे ती आधी मी इथे ड्रॉ करतो. ओरिजिनल फिगर मी इथे ड्रॉ करतोय. ए बी सपोर्ट आहे 20 किलो न्यूटन. ओके, इथे किती? 2 मीटर सी आर ए. त्याच्यातून मी एक डॉटेड लाईन ड्रॉ करतोय. सिंपल आहे. एसएफ अँड बीएम डायग्राम ड्रॉ करायचे. पहिल्यांदा मी एसएफ डायग्राम ड्रॉ करतोय. फर्स्ट इथे एक हॉरिझॉन्टल लाईन आपण एसएफ डायग्राम ड्रॉ करतोय. मी पॉइंट देतो ए बी सी. आता आपण एसएफ कॅल्क्युलेशन घेऊया. एसएफ कॅल्क्युलेशन काय? जर मी बघितलं तर एबी लाईन ही जी लाईन आहे दॅट इज 0. त्याच्या डाऊनवर्ड साईडला आपण निगेटिव्ह कन्सिडर करतो, अपवर्ड साईडला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. आता एसएफ ऍट किती आहे? +10 मी ड्रॉ करतो. हे तुम्हाला अंदाजे लाईन घ्यायचे. 10 किलो न्यूटन मी इथे कन्सिडर केलेलं आहे. 10 किलो न्यूटन. ओके, एसएफ ऍट सी किती आहे? -10. म्हणजे इथून मला ए टू सी कोणताही फोर्स नाहीये त्यामुळे मी हॉरिझॉन्टल स्ट्रेट जातोय. पण एसएफ ऍट सी किती आहे? -10. इथून मी डाऊनवर्ड डायरेक्शनला जातोय. आता हा झाला निगेटिव्ह साईडला आलेला आहे -10 किलो न्यूटन. ओके, अँड एसएफ ऍट बी 0. पुन्हा सी टू बी कोणताही फोर्स नाही, हॉरिझॉन्टल गेला अँड 0 म्हणजे इथून मी पुन्हा काय आलं. ही झाली तुमची एसएफ डायग्राम. हा तुमचा पॉझिटिव्ह पार्ट आहे, हा तुमचा सिंपल आहे. एसएफ डायग्राम जे काही फोर्स आलेला आहे ते फोर्स मी अपवर्ड पॉझिटिव्ह असेल तर अपवर्ड, निगेटिव्ह असेल तर डाऊनवर्ड घेतलेलं आहे. मध्ये फोर्स नसेल तर एसएफ डायग्राम मध्ये ते हॉरिझॉन्टल जातं. हे जर तुमच्या इथे युडियल असेल तर आपला तो इन्क्लाइन मूव्ह होतो. सेम आता आपण पुढे ते प्रॉब्लेम बघणार. आता बीएम कॅल्क्युलेशन मध्ये मी जे हॉरिझॉन्टल लाईन वापरतो ए बी सी. मोमेंट ऍट पॉइंट ए 0, मोमेंट ऍट पॉइंट बी 0. मोमेंट ऍट पॉइंट सी आहे 20 किलो न्यूटन. मी ते एक मार्क करतोय 20 किलो न्यूटन मीटर. तर ए टू सी कोणताही फोर्स नाही त्यामुळे मी इथे इन्क्लाइन स्ट्रेट लाईन घेतली. इथे इन्क्लाइन स्ट्रेट लाईन घेतली. ही झाली तुमची बीएम बेंडिंग मोमेंट डायग्राम. हे झालं तुमचा एस शेअर फोर्स डायग्राम. ओके, तुम्ही पुन्हा एकदा म्हणजे रिवाइज करून बघू शकता. सिंपल आहे. एसएफ बीएम हे एक प्रॉब्लेम घेतलाय. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण यातच आणखी एक प्रॉब्लेम बघूया म्हणजे तुम्हाला बरेच आयडियाज क्लिअर होतील.
A simply supported beam of span 5 meter carries 2 point load 5 kilonewton and 7 kilonewton. Simply supported beam इथे दिलेला आहे. A B प्रॉब्लेम बघा कसं दिलेलं आहे. A simply supported beam of span 5 meter. Simply supported beam of span 5 meter. सिम्पली सपोर्टेड आधी बीम ड्रॉ करतो ए बी तर स्पॅन ड्रॉ केला 5 मीटर कॅरीज 2 पॉइंट लोड 5 किलो न्यूटन अँड 7 किलो न्यूटन कॅरीज 2 पॉइंट लोड 5 किलो न्यूटन अँड 7 किलो न्यूटन ऍट 1.5 मीटर अँड 3.5 मीटर फ्रॉम लेफ्ट साइड. तर हा प्रॉब्लेम मध्ये काय दिलेला आहे, जो पहिला फोर्स आहे 5 किलो न्यूटन तो लेफ्ट साइड पासून 1.5 मीटर वर आहे आणि जो दुसरा आहे तो आहे लेफ्ट साइड पासून 3.5 मीटर. ओके, त्यांना मी नाव देतो हा सी डी. तर हा 1.5 मीटर आहे, हा 3.5 मीटर आहे. रिमेनिंग किती असणार आहे 1.5. ओके, आता ही डायग्राम मी हा आर ए हे डायग्राम आधी तुम्ही असे रफली ड्रॉ करा आणि त्यानंतर तुम्ही प्रॉपर डायग्राम ड्रॉ करा, म्हणजे तुम्हाला डिस्टन्स मध्ये काही चुका होणार नाही. सी डी 5 किलो न्यूटन 7 किलो न्यूटन आर ए आर बी हे डिस्टन्स आहे 1.5 मीटर. डी टू बी डिस्टन्स आहे 1.5 मीटर. रिमेनिंग असेल 2 मीटर. ओके, आणि टोटल जो स्पॅन आहे तो 5 मीटर. ओके, ह्या मेथडने तुम्ही डायग्राम ड्रॉ करायला शिका, कारण डायग्राम मध्ये डिस्टन्स जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार आहेत ते असे थेरॉटिकल प्रॉब्लेम येणार आहेत. जर फिगर दिले तर तुम्हाला काय तिथे अडचण येणार नाही, पण जर तुम्हाला थेरॉटिकल प्रॉब्लेम दिले तर तुम्हाला प्रॉपर रीड करून ड्रॉ करता यायला पाहिजे. आता इथे सेम प्रोसिजर, फर्स्ट मला काय फाइंड आउट करावं लागेल आर ए आर बी, त्यानंतर एस एफ कॅल्क्युलेशन, त्यानंतर बीएम कॅल्क्युलेशन, एस एफ डायग्राम, बीएम प्रोसिजर. सेम पहिला आहे कन्सिडर ऑल वर्टिकल फोर्सेस समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल टू 0, साइन कन्व्हेन्शन अपवर्ड पॉझिटिव्ह डाउनवर्ड निगेटिव्ह. फोर्सेस पहिला आहे आर ए अपवर्ड -5 डाउनवर्ड -7 डाउनवर्ड प्लस आर बी अपवर्ड इक्वल टू 0. आर ए प्लस आर बी इक्वल टू -5 -7 -12 इक्वल टू 0. मीन्स आर ए प्लस आर बी किती आलं 12 किलो. हे झालं इक्वेशन. सेकंड पार्ट टेकिंग मोमेंट अबाउट पॉइंट ए. ओके, समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट ए इक्वल टू 0, साइन कन्व्हेन्शन क्लॉकवाइज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाइज निगेटिव्ह. मी मोमेंट ऍट पॉइंट एच घेतोय, म्हणजे तुम्ही पुन्हा इथं काय कन्सिडर केलं, मी कुठे उभा आहे ए ला उभा आहे. मोमेंट हा वर्ड आलेला आहे, म्हणजेच आपल्याला काय करायचं फोर्स इंटू डिस्टन्स. पहिला फोर्स कोणता आहे आर ए, डिस्टन्स काय असणार आहे 0. त्यानंतर फोर्स आहे 5 किलोमीटर, तो माझ्या भोवती कसा फिरतोय क्लॉकवाइज फिरतोय, बरोबर. म्हणजे +5 माझ्यापर्यंत डिस्टन्स किती आहे 1.5. त्यानंतर डी फोर्स आहे, तो पण कसा फिरतोय माझ्या भोवती क्लॉकवाइज फिरतोय. +7 माझ्यापर्यंत डिस्टन्स टू 3.5. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे आरबी, बरोबर आहे. काय येणार आहे, तो आता माझ्या भोवती कसा फिरतोय अँटी क्लॉकवाइज. -RB इंटू माझ्यापर्यंत डिस्टन्स आहे 5 इक्वल टू 0. हे किती येणार आहे 7.5 प्लस 7 इंटू 3.5. हे तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं 7 इंटू 3.5 इक्वल टू RB इंटू 5. ओके, हा निगेटिव्ह आहे, तिकडे द्या. तुम्ही याचे कॅल्क्युलेशन केलात, कॅल्क्युलेशन करून तुम्ही याचे आन्सर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. जो काय आरबी तुम्हाला इथे मिळेल तो आरबी इथे मी घेतलेला आहे, जो काय असेल तो किलोमीटर मध्ये आरबी मिळेल. दॅट व्हॅल्यू पुट दॅट व्हॅल्यू ऑफ आरबी इन इक्वेशन 1. पुट व्हॅल्यू ऑफ आरबी इन इक्वेशन 1. यातून तुम्हाला आर ची व्हॅल्यू मिळेल किलो न्यूटन.
ओके, इथे तुम्ही RA आणि RBची व्हॅल्यू काय केलेलं आहे, फाइंड आउट केलेला आहात. RA RB तुम्हाला मिळालेलं आहे, ती व्हॅल्यू तुम्ही इथे पुट करा. RA RB फाइंड आउट केलं. RA RB फाइंड आउट केल्यानंतर सेम पुढची प्रोसिजर आहे SF कॅल्क्युलेशन. ओके, SF कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला इथे काय करायचे, व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. तर SF कॅल्क्युलेशन मध्ये आपण बघूया सेम प्रोसिजर. थर्ड जे पार्ट आहे SF कॅल्क्युलेशन. SF कॅल्क्युलेशन पुन्हा तुम्हाला साइन कन्व्हेन्शन अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. ओके, सेम SF ॲट A. SF ॲट A जे काय असेल RA ची व्हॅल्यू तुम्ही इथं पुट करणार आहेत आणि तुम्हाला ते व्हॅल्यू काढायचे आहेत. पुढे SF ॲट C तुम्ही फाइंड आउट करा. SF ॲट D. ओके, अँड देन SF ॲट B. हा व्हॅल्यू तुम्हाला इथे फाइंड आउट करायचे आहेत. देन नेक्स्ट पार्ट आहे तो आहे तो बेंडिंग मोमेंट, BM कॅल्क्युलेशन. BM कॅल्क्युलेशन. BM कॅल्क्युलेशन अगेन साइन कन्व्हेन्शन अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. आता BM कॅल्क्युलेशन करतानाही फर्स्ट तुम्हाला आहे मोमेंट ऍट पॉइंट A काय येणार आहे, 0, कारण इथे सपोर्ट आहे. अगेन मोमेंट ऍट पॉइंट B, इथेही सपोर्ट असल्यामुळे मोमेंट ऍट B पण. नेक्स्ट जो आहे तो मोमेंट ऍट पॉइंट C. मोमेंट ऍट पॉइंट C ला एक तर तुम्ही लेफ्ट साइड कन्सिडर करा किंवा राईट साइड. आता मी काय केले, मोमेंट ऍट पॉइंट C काढतो म्हणजे मी कुठे उभारलोय, C च्या राईट साइडचा फोर्स इंटू C पर्यंत डिस्टन्स. C च्या राईट साइडला फोर्स किती आहे, जे काय असेल RA इंटू त्याचा डिस्टन्स असेल 1.5, तो असेल किलोमीटर. अँड नेक्स्ट मोमेंट ऍट पॉइंट B मला फाइंड आउट करायचं आहे. सॉरी, मोमेंट ऍट पॉइंट D च्या आता लेफ्ट साइडला किंवा राईट साइडला. आता मी बघतो की ज्या साइडला फोर्सेस कमी आहेत तिकडचा फोर्स इंटू डिस्टन्स होतो. आता इकडे RB ला घेतो मी, RB अपवर्ड आहे त्यामुळे पॉझिटिव्ह इंटू डिस्टन्स 1.5. दोन्ही सेम येतील किलोमीटर, दोन्हीचा डिस्टन्स सेम येतील आणि तो आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर सेम तुम्हाला SF डायग्राम आहे, BM डायग्राम फाइंड आउट करायचं. तर हे सिंपल प्रॉब्लेम्स आहेत SFD BMD. हे तुम्ही आता हा जो प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही जो पाठीमागचा प्रॉब्लेम तुम्हाला शिकवलेला आहे त्याचा तो रेफरन्स घेऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. याचे SF आणि BM डायग्राम तुम्ही ड्रॉ करा. ओके, तर याच्या पुढचा जो मी व्हिडिओ करेन तो आहे UDL जर लोड असेल तर आपण तो त्याचा SF BM डायग्राम कसे फाइंड आउट करायचे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर बरेच कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही कॅल्क्युलेटरवर प्रॉपर कॅल्क्युलेशन करून फाइंड आउट करा. ओके, थँक्यू. काय जर तुम्हाला डाऊट्स असेल तर मी याच्यात माझा नंबरही दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.